नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? आशा करतो की सगळे छान असतील। ह्या लॉगमध्ये आमच्या बायकोनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची पूजा कशी केली हे दाखवलेले आहे। तरी मित्रांनो, लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही आता बघत आहात की खिरीची तयारी चालू आहे। त्याच्यामध्ये त्यासाठी लागणारे साहित्य काजू, बदाम, सगळे मनुके, वेलदोडे सगळे तयार केलेले आहेत। त्याच्यानंतर पुऱ्याची तयारी चालू केलेली आहे। पुऱ्या लाटून तळलेल्या आहेत, आपण बघू शकता पुऱ्या लागतात। आता दुखणारच की रे बाळा, जरा तू ही करत नाही की रे सोन्या। बघू पायाला लागले का? पाय पडून बसले ना, आता बसले। बघू शिवांश कुठं लागलंय? शिवांशच्या पायाला लागलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं लंगत होता तो। बघा पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघा। त्याच्यानंतर पूजेची तयारी चालू आहे। त्याच्यासाठी लागणारे तांदूळ, ताट व तांब्या जमा करत आहे। शिवांश कसा मध्ये मध्ये करतोय बघा। प्रतीक्षाला पूजा मांडू देत नव्हता, सारखं मध्ये 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 चालू होतं त्याचं। मग त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे सगळे जमा करत होते प्रतीक्षा। नारळ पण लागतो, नारळ, त्याच्यानंतर सुपारी, थोडं सोनं ठेवावं लागतं। बघू शकता आपण पूजा मांडायला चालू आहे। एक छोटासा चौरंग घेतलेला आहे, चौरंगावर पीस ठेवलेला आहे व पिसावर फोटो ठेवलेला आहे एका बाजूला। व त्याच्यानंतर पितळाचा तांब्यामध्ये सुपारी टाकलेला आहे व ती नारळ त्याच्यावर ठेवलेला आहे। त्याच्यानंतर 5 प्रकारचे फटे आणलेले आहेत पानं। त्याच्यामध्ये आंब्याचा फटा आहे, बदामाचा आहे, त्याच्यानंतर रामफळ आहे, सीताफळ आहे। आता हे 5 प्रकारचे जे पानं आहेत ते तांब्यामध्ये ठेवायचे आहेत व त्याच्यासोबती नारळ ठेवायचा आहे वरती। त्याच्यानंतर पानं वगैरे लागतात खायची, पानं घेतलेली आहेत। मग ती घेतलेली पानं प्रत्येकी 2-2 ठेवायची आहेत ते कलशा पुढे, आणि त्या पानावर सुपारी ठेवायची आहे, आपण बघू शकता।
त्याच्यानंतर रांगोळ काढून घेतली आहे. श्री महालक्ष्मी प्रसन्न अशी रांगोळ काढलेली आहे. बघा रांगोळ कशी आहे. त्याच्यानंतर पणत्या लावून घेतलेले आहेत. बघू शकता आपण फोटो, किती छान दिसतं सगळं. फळं वगैरे ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा छोटासा लॉग जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.